नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवन कथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन कथेला सुरुवात करूया. त्या देवस्थानातून बाहेर पडताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी विठ्ठल मूर्तीसमोर उभे राहिले आणि त्यांनी विठ्ठलाला त्या दृष्टांताचं स्मरण करून दिलं. रुक्मिणी पुटपुटली, माझ्या उदरी येणाऱ्या देवस्वरूपी मुलांचा चांगला सांभाळ कर. तुझ्याच प्रसादाची लेकरं आहेत ती. मग एकदा मान मोडून सर्वांनी विठ्ठलाकडे एक आर्त कटाक्ष टाकला आणि गाडीत जड पाऊलं टाकले. मंडळी आळंदीला परतली. लगेच विठ्ठलपंत म्हणाले, मी एकटाच आता दक्षिण यात्रेला जाऊन येतो. सिद्धोपंत म्हणाले, इथे येऊन आपण अजून श्वासही टाकलेला नाही. एवढ्यात आपण दक्षिण यात्रेला जाण्याचं बोलणं करता. थोडी विश्रांती घ्यायला नको का? विठ्ठलपंत तात्काळ सांगू लागले, माझी मुंज 5व्या वर्षी झाल्यानंतर मी पैठणला मातृगृही दीर्घकाळ अध्ययनात व्यतीत केला. वेद, उपनिषद, 6 शास्त्र या सर्वांचं मनपूर्वक अध्ययन केलं. केनोपनिषद हे माझं आवडतं उपनिषद. का तर त्यात ज्ञानाचं स्तवन केलेलं आहे. हा ज्ञानदीप हाती घेऊन माणसानं आपण कोण आहोत याचं सम्यक ज्ञान हस्तगत करून घ्यायला हवं. त्यासाठी एकट्यानं चिंतन करीत तीर्थाटन केलं पाहिजे. हा तीर्थाटनाचा खराखुरा उद्देश आहे. म्हणून तीर्थाटनाकडे माझं सतत ध्यान लागलेलं असतं. यावर कुणाला काहीच बोलणं शक्य नव्हतं. विठ्ठलपंत पुढे म्हणाले, ही दक्षिण यात्रा करून मी इथे येतो. मग आपण आपेगावाला जाऊ. मातापित्यांना भेटणं ही देखील एक तीर्थयात्राच आहे, नाही का? प्रारंभी कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा ही तीर्थस्थानं उरकून ते श्रीशैल, व्यंकटाद्री, रामेश्वर, शिवकांची, विष्णुकांची, गोकर्ण, कृष्णेश्वर, कोल्हापूर, माऊली प्रभृती क्षेत्र करून विठ्ठलपंत आळंदीला परतले. त्यांना एवढ्या लवकर आलेलं बघून सर्वांना अतिशय आनंद झाला. विठ्ठलपंत आनंदानं बोलले, सारी क्षेत्र बघून झाली. आता उरलं ते फक्त महान आदिक्षेत्र काशी आणि ते पवित्र गंगास्थान. ते ऐकून सारी मंडळी एकदम चमकली. त्यांच्या पोटात गोळा उभा राहिला. त्यांना वाटलं की हे आता गंगास्नान करायला निघणार. म्हणून गडबडीत सिद्धोपंत म्हणाले, आता 4 दिवस विश्रांती घेऊन आपण आपेगावाला जाऊ. रुक्मिणीला एकदा तिच्या सासरी हक्काच्या घरी पोहोचवलं म्हणजे सुटलो. 4 दिवस आळंदीला विश्रांती घेऊन ते सहकुटुंब व्याह्याच्या भेटीला जायला आपेगावला जाण्यास्तव निघाले. त्यांना पाहून गोविंदपंत आणि नीराबाई या विठ्ठलपंतांच्या मातापित्यास आनंदाचं भरतं आलं. फार दिवसांनी मुलासह सूनबाईही सुवर्ण पावलांनी घरी आलेली पाहून दुधात साखर पडून अमृतयोग झाला आहे असं त्यांना वाटलं. व्याही उराउरी भेटले. विहिणी-विहिणींनी एकमेकींना कुंकू लावलं. सिद्धोपंतांनी आणि उमाबाईंनी रुक्मिणीला सासू-सासऱ्यांच्या पायावर घातलं. त्यांनी सोनपावलांच्या आपल्या सुनेला सौभाग्यवती भव, पुत्रवती भव असा तोंड भरून आशीर्वाद दिला. विठ्ठलपंतांनी आपल्या मातापित्यांच्या पायी हात लावून वंदन केलं. तेव्हा त्या उभयंतांनी आपल्या त्या सुपुत्राला कुशीत घेतलं. मग गोविंदपंत आणि नीराबाई आपल्या व्याह्यांकडे आणि विहीणबाई यांच्याकडे डोळे भरून बघत म्हणाले, लक्ष्मीच्या पावलांनी घरधनीन घरी आली आहे. घरावर अलंकार चढला. त्याच बैठकीत वस्त्रालंकार, मान-सन्मान पार पडले. संध्याकाळी रीतीप्रमाणे लक्ष्मीपूजन झालं. रात्री गोडधोड भोजनही आनंदात पार पडलं. या सर्व गोष्टीत श्रीमंतीचा दिखाऊ थाट नव्हता.
केवळ प्रेमाचा आणि आपुलकीचा उमाळा होता. रात्रीचं भोजन उरकल्यानंतर सर्वजण गप्पागोष्टी करीत एकत्र बसले. कारण दुसरे दिवशी कामानिमित्त सिद्धोपंत आणि उमाबाई यांना आळंदीला परत जायला हवंच होतं. गोविंदपंतांनी आणि नीराबाईंनी त्या दोघांना काही दिवस राहण्याचा खूप आग्रह केला, परंतु ते हसत म्हणाले, "घरची माणसं घरी पोहोचवली. आम्ही आमचा कार्यभाग उरकला. आता काय, नेहमी येणं जाणं होईलच की." संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.